नमस्कार. राष्ट्र टीव्हीच्या कोंकणी खबरापत्रात तुमकां सगळ्यांक येवकार. आयची पयली आणि म्हत्वाची न्यूज म्हळ्यार खंय तरी आरजी भितर जे दोन ग्रूप जाल्यात ते आतां खंय तरी तेंगशेर पावपाक लागला आणि दिसान दीस आरोप प्रत्यारोप हे चालूच आसात. आतां आरजीचो जो ट्रेजरर आसा अजय खोलकर ताणें एक आरोप केला की आमदार विरेश बोरकाराक खंय फटींग उलोवपाची संवय जाला असो आरोप आरजीच्या खजिनदार अजय खोलकारान खंय तरी केला. पक्षान खंय भायर मारिल्ल्या कार्यकर्त्यांक घेवन विरेश भोंवता. अजयान खंय मनोजाक चवथीक आपोवणें दिला, आमंत्रण दिला, पूण विरेशाकूय आमंत्रण दितलो काय म्हूण विचारल्यार तो म्हणटा की विरेशाक खंय आमंत्रण दिवचो ना. ताका ताणें फेसबुकारूय खंय अनफ्रेंड केला. ताका जर येवपाचें आसत जाल्यार ताणें खंय येवचें, नाजाल्यार ना येवचें, पूण ताका आमंत्रण बी खंय काय दिवपाचो ना. जाल्ली कित्याच्या उपरांत तुमी ताका कितें रिप्लाय दिवना म्हणटा तो सीईसी मिटींग सगळी आपण रिप्लाय दिल्या जे एमएलए म्हणटा तुमी डिले कित्याक करता काय म्हणटा तो म्हाका दिसता सारको ना. चड फोटींग उलोवपाची ताका संवय जाला. तेणी रिप्लाय ती दिल्ली पळय हेजी पयलीं म्हणटा तेणी तो एक एडमीट करना की तेणी जी मिटींग सीईसी मिटींग अंडर प्रोटेस्ट अटेंड केल्ली. हे तुमी ताका विचारूंक जाय. तुमी हे विचारीत ना. तुमी अंडर प्रोटेस्ट तेणी हे केल्ली. आतां लेटरूय तुमकां ते शेअर करता आयज. आणि ते अंडर प्रोटेस्टान तेणी थोडे डॉक्युमेंट्स मागलेले. आमी कितें सांगलेले दॅट डॉक्युमेंट्स वॉज रिलेटेड टू अजेंडा ऑफ सीईसी मिटींग. सो ताका आमी रिमांडर सो हेजन त्या पार्टीचो कांय संबंदूच ना. आमी ताका रिक्वेस्टूय केली तो प्रोटेस्ट आहा तो तुवें काबार करचो. आनी पार्टी फुडें व्हरपाक तुका प्रोटेस्ट कित्याक जाय? मनोजा कडेन डिस्कशन करपाक नाजाल्यार पार्टी फुडें व्हरपाक न्यू प्रेसिडेंट हे करपाक नाजाल्यार जनरल बॉडी म्हणटा तुका प्रोटेस्ट कित्याक जाय? आनी सो तो म्हाका दिसता तो सारको ना. पण तुमचं प्रेसिडेंट विदाउट प्रेसिडेंट पार्टी ना आतां आमचें ऑलरेडी इलेक्शन ड्यू आहा न्हू. सो ते एज पर कॉन्स्टिट्यूशन आमचें जातलें. अजय आता एक कितले दीस आतां चलतले? तूं उलोवपाक तुमी उलोवपाक पळयता तो येना, तो आपयता तुमी वचना, हे कितले दीस चलतले? ना पळय आमी तेणी डिले केला. आमी कांय डिले करना. 70 दीस तेणी तो येवंक नाहलो ऑफिसान. आनी आतां तो म्हणटा रिमांडर धाडला म्हणटा. कालूय तेणी म्हाका दिसता स्टेटमेंट दिला की आपल्यान क्लॅरिफिकेशन दिवना. परत तुमकां सांगता शोकोज नोटीसक आमी ताका 5 रिमांडर धाडला. तेणी अजून रिप्लाय करूंक ना. ते लेटर जे तेणी दिला ते लेटर ते अजेंडा आसलो सीईसी मिटींग ते डिफरंट आणि तो दोन्ही मिक्स करता आणि तुमकां फोटो येता. देखून तेणी प्रोटेस्ट बेगीनचो बेगीन काबार करचो आणि पार्टी फुडें व्हरपाक तेणी वांगडा येवचो. ते प्रोटेस्टर आहा तो तेणी प्रोटेस्ट अंडर प्रोटेस्ट आहा न्हू म्हटलं. तेणी आय एम अटेंडिंग दिस अजून अंडर प्रोटेस्ट म्हणटा तूं? हो तेणी विड्रॉ करपाचो प्रोटेस्ट. ताका संवय जाला प्रोटेस्ट करपाचो. मुर्डी खांडेपार लोकांचे पिवपाच्या उदकाचे हाल आता भर पावसात फोंड्या वाठारात एका गांवांत जर उदकाचो विशय सुटलो जाल्यार दुसऱ्या गांवां भितर सुरू अशा पद्दतीची परिस्थिती आसा. फोंड्याक सद्याक कोणूच वाली ना काय कितें अशा पद्दतीचो प्रस्न ह्या प्रकरणा वयल्यान आतां खंय तरी उप्रासता. एका वाटेन एका गांवांत जर उदकाचो विशय सोडयलो जाल्यार दुसऱ्या वाटेन दुसऱ्या गांवांत लोक म्हणटात की तांकांय सारकें उदक येना. येता उदक ते खंय रातया येयलेत जाल्यार एक वर बी येता खंय तरी आनी तातूंतल्यानूय खंय प्रेशर ना. अर्द वर सुमार वारो येता. अशा पद्दतीचे विशय खंय फोंड्या वाठारात आजून मेरेन सुरू आसात. आता मुड्डे गांवान हांवें आयकलें ते प्रमाणे की तांकां विकली फक्त दोनूच उदक येता. ते प्रेशरान येना आनी नाल्यार म्हणून म्हाका हांव चीफ इंजिनियर जे आसा वॉटर सप्लायचे तांकां आनी तशेंच आमचे मुख्यमंत्री तांकां हांव सांगतलो की तांकां म्हाका दिसता 22 दीस जाले हें उदक तांकां खूब उदक विकली दोनूच येता आनी तें बी प्रेशरान येना. सो ही जी म्हाका समस्या तांणी सांगली काल सगळ्या लोकांनी सांगली आनी ते म्हाका कळ्ळी आनी हांव ते आतां चीफ इंजिनियर तशेंच आमचे ऑनरेबल मिनिस्टर CM आसा तांकांय सांगता आनी तशेंच आमचे वॉटर सप्लाय डिपार्टमेंटाचे मिनिस्टर तांकांय कळयता आनी तांकां बेगीन तें उदक येवपाक जाय हें हांव प्रयत्न करतलो आनी हें इमिजिएटली हांव मुख्यमंत्र्याक सांगतलो. आम्ही एप्लिकेशन दिल्यार ती रिप्लाय काय दिवना. PWD रिसिव्ड कॉपी आसा. थंय गेल्यार सांगता पळया अशी वर्सां जाली 2011च्यान प्रॉब्लेम. फक्त आठवड्याक 3 दीस उदक दिता 2 वरां तेय म्हणून उदक येना. आमी करपाचें कितें? घरां हायटीचेर आसा तुमची? उंच पडटा न्ही रस्तो सकयल व्हरता. ते म्हणटा टँकर धाडटा. टँकर धाडून आमकां फायदो कितें आहा? घरा उंच धाडून फायदोच ना. कसलोच फायदो ना. उदक वयर चडना. कोणूच येवना अजून. आमकां हांगा 17 आयच्यान 20 दीस जाले सारकी ह्या वाठारान आमकां उदक ना मुर्डी खांडेपार.
म्हाका दिसता कितें जाता उदक ना म्हणजे कशें ना म्हणल्यार आमकां 3-2 आमगेलो टायमींग उदक येवपाचो 3-2 म्हळ्यार आमकां उदक येता अशें जाता प्रेशर मातसो येता मागीर उदक ना आमकां बाय आमकां इतली लागीं 2 मिटर हांगच्यान कनेक्शन हय 2 मिटर आसूं सुद्दां आमकां बाय उदक येना कांयच ना येयलें जाल्यार बारीक हांगच्यान भरून तितले वयर भितर व्हरचें पडटा आमकां घरान केन्नाच्यान इफेक्ट जाता तुमकां आतां म्हाका 20 दीस जाले आमकां सगळे बायलां म्हाका ना थोडे येना ना कितली आसा घरा हांगा कितली इफेक्टेड आहा घरा म्हाका दिसता 50-60 आसतल्यो घरां ही वयली लायनी सगळे उदक येत ह्या लायनीच्यान येता उदक येना ना सो आतां कितें मागणें कितें आसा तुमचें मागणी म्हळ्यार आमकां उदक दिवपाचें मेन म्हणल्यार उदक जायना आमकां सगळ्याक उदक आतां खावपा पिवपा उदक ना भुरग्यांक कशें दिवपाचें जेवण कशें करपाचें कपडे धुता म्हळ्यार बाबा 4-4 दिसा कपडे पावसूय बीन ना पावळेचें उदक धरून भुरग्याक कपडे कितें धुतले कितें करतले म्हळ्यार इनाफ इज इनाफाचो फाल्यां TCPचेर मोर्चा व्हरपाचे खंय तरी तांच्यांनी शिटकावणी दिल्या सेक्शन 39A जे आसा ते रद्द करचे अशी इनाफ इज इनाफ ह्या चळवळीची मागणी आसा फाल्यां खंय 10 वरांचेर TCPचेर मोर्चा व्हरतले सगळ्या गोंयकारांनी विरोधी पक्षांनी आनी जे कोण जांकां दिसता की गोंय उरचें तांच्यांनी ह्या मोर्चा भितर सहभाग घेवचो अशा पद्दतीचो उलो इनाफ इज इनाफाच्या वतीन तांचे वांगडी खंय तरी तांच्या वांगड्यांच्यांनी मारला. ही जी आमची संघटना आसा यांनी ही गोंय सांबाळपा खातीर एक चळवळ सुरू केल्ली आसा. या चळवळीक सबंद गोंयभरांसून आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळा. आमच्या सगळ्या 12 तालुक्यांनी आमच्यो इनाफ इज इनाफाच्यो बैठका जाल्ल्यो आसा चिंतन बैठका जाल्ल्यो आसा. तेन्ना एक गोष्ट आमच्या निदर्शनाक आयली ती अशी की गेले 6 म्हयने सुमार जाले आमी ही चळवळ उबी करून तातूंत मुख्य जो आमची जस्टीस फर्दिन रेवेलो जे हे या इनाफ इज इनाफ चळवळीचे प्रणेते आसा तांणी एग्रीकल्चर अमेंडमेंट बिल असेंब्लीन सादर करपाक ओपोजिशना कडेन तशेंच हेजे कडेन दिल्ले रुलींग गव्हर्मेंटा कडेन ताचेर कांयच हें जावंक ना. गोंय सरकारान कामधेनू येवजणे भितर बदल केल्यात अशा पद्दतीची घोशणा मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणें केला. आतां खंय 20 गायो घेवपा मेरेन जे शेतकारी 20 गायो घेतले तांकां खंय सबसिडी दिवपाची नवी तरतूद ह्या येवजणे भितर केला. पयलीं 10 गायो जो घेतलो ताका खंय 90% सबसिडी आसतली. ताच्या उपरांत 11 ते 20 मेरेन आनीक 10 गायो जो घेतलो ताका परतून त्या गायांचेर खंय 75% सबसिडी सरकारा वाटेन दिवपाचे थारला अशी घोशणा मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाणें केला. म्हणून संजू उरलेली प्रेस कॉन्फरन्स एक घे म्हणजे उरलेल्या शेतकऱ्यांकूय कळोनी की पयलीं जेन्ना एडमिनिस्ट्रेटर घातल्या उपरांत गोवा डेरी अजूनही बरी चलता हे तरी हांव मान्य करतलो की त्या निमित्तान सगळें सुटसुटीत जाला. खूब बऱ्या पद्दतीत लोकांक वेवस्थीत रित्या इन्सेंटिव्ज आनी सगळ्या लोकांचे प्रॉब्लेम्स जे आसा हे सॉल्व जाल्यात. थोड्या जाणांक वायट दिसो तितून हांव वचना बट शेतकऱ्यांचो बेनिफीट कितें शेतकऱ्यांचो फायदो कितें हो आमी सातत्यात आमच्या एडमिनिस्ट्रेशनांतल्यान करून दिवपाचो प्रयत्न केला. हांव पळयतां की फाटले कितलेशेच दीस आमी म्हणजे ह्या दूद ह्या धंद्यांतल्यान जेका मेक इन गोवा मेड फॉर गोवा ह्या कन्सेप्टांतल्यान म्हाका दिसता आनीक खूब मोठ्या प्रमाणांत की दूदकार हे ह्या धंद्यांत येवपाक जाय. म्हाका दिसता बाब प्रितम पाटील सारकेलो इज माय बरो मित्र म्हाजो बाय प्रोफेशन इंजिनियर बट डेरीचो बिझनेस करून आपलो खूब बरो बिझनेस तो सांबाळटा. त्या खातीर हें एग्जाम्पल आसा की अशा पद्दतीचे सुशिक्षीत युवक ह्या धंद्यांत येवं शकता आनी वीच इज अ प्रॉफिटेबल बिझनेस आसा हो आमकां लोकांक दाखोवपाक दिवपाक जाय. म्हाजो अनुभव सांगता की
हांवें जवळ जवळ 5 टर्म पंचायतीन काम केलां. जशें आमचो एंकर सांगता तो म्हाजो चड बरो मित्र, पूण तो पॉलिटिक्सान ना. फक्त पॉलिटिक्स इलेक्शना टायमार लोकां पर्यंत लोकांचें सदांच काम करपा सारकें तो एकूच काम करता. पूण पॉलिटिक्स ताका नाका, पूण काम करता. तेन्ना इतक्या वर्साच्या अनुभवान, पंचायतीच्या अनुभवान प्रत्येक गोश्ट म्हणजे घराची. आनी जेन्ना आमी पुर्तुगेज हितूनसून राजवटीन भायर सरले त्या टायमा पयलींची घरां आमची, आनी कोण भाटकार, कोण मुणकार, कोण कोंबीदार अशे पद्दतीची घरां ही आमची खंय तरी उरलेली आहा. पूण आतां योगायोगान कितें जाता की कोर्ट जाल्या उपरांत हे कायदे पळयतात. कारण म्हाज्या एका मतदारसंघाच्या गांवान, पिर्ना गांवान 2 शेजाऱ्या भितर झगडी जाली. तेणें आपलो इल्लोसो तेर्रास घातलो, पूण दुसरो जो आसलो तेणें हायकोर्टाक केस घातली. पण हायकोर्ट आतां विचारता तुजे कडेन स्टॅबिलिटी रिपोर्ट आहा काय म्हणून. कारण स्टॅबिलिटी रिपोर्ट ना जाल्यार केस तेचेर एगेन्स्ट वयता. हें सादें उदाहरण सांगता. म्हणूनच जे सुभाष भाऊन आहा ताका हांव प्रोत्साहन करता की कोणाचें घर आसूं, भाऊन सांगलें आपलें घर आहा, प्रत्येकाचें घर आहा, प्रत्येकान हेजेर लक्ष दिवंक जाय. तेज्या बरोबर बाकीच्यांकूय सांगूंक जाय, जेणे करून परमनंटली हो सुखाचो विशय, हो दूख जे लोक आयुश्यभर भोगता हें सूख खंय तरी गावूंक जाय, समाधान आसूंक जाय, ही एक गोश्ट करपाक जाय. ज्या जाग्यार युनिटी मॉल येवपाचो आशिल्लो चिंबला त्या तळ्या लागसार जी जागा आसा थंय जे मशिनरी आनी जे काम करून तशाक तशें सोडून खंय तरी तो युनिटी मॉल दुसऱ्या कडेन शिफ्ट करता अशा पद्दतीचे मुख्यमंत्र्यान सांगल्या उपरांत तो कॉन्ट्रॅक्टर खंय ती जे जागा आशिल्ली ती तशाची तशीच सोडून गेला. थंय अर्धें काम ऑलरेडी जाल्लें. आतां चिंबलाचे लोक मागतात की खंय तरी फुडल्या 7 दिसां भितर जे जाग्यार थंय जे जागा आशिल्ली ती आदी आशिल्ली तशी करून दिवपाची अशी 7 दिसाची डेडलायन खंय तरी चिंबलकारांनी उपजिल्लोधिकाऱ्याक दिला. आतां उपजिल्लोधिकाऱ्यान तांकां खंय उतर दिला की फुडल्या 7 दिसां भितर तांचे थंय जे जागा आसा ती पयलीं आशिल्ली तशी करपा खातीर आपूण खंय तरी पावलां उबारता आनी काम सुरू करता अशें खंय उतरूय उपजिल्लोधिकाऱ्यान दिला. आयज आमी जे 9 फेब्रुवारीचे आमचे आझाद मैदानाचेर आंदोलन जाल्लें. आमी सांगलें की रातभर आमी थंय रावता म्हणून. मागीर नॉर्थ गोवा कलेक्टर जो आसा तेणी मिडिएट करून गव्हर्मेंट आनी विलेजर्साच्या मदीं रावन तेणी सुटावो काडलो आनी आमचे जे डिमांड्स आसले, मेन डिमांड्स आसले जे आमचे जे आसले ते दोनूय जे प्रोजेक्ट युनिटी मॉल आनी प्रशासन स्तंभ स्क्रॅप करपाचे ते स्क्रॅप करून दिले. ताकाच लागून आमी प्रोटेस्ट 44 डेज केलो आनी मागीर आमी विड्रॉ केलो. मागीर तेजे पॅरलल आमचे दुसरे आमचे डिमांड्स आसले, म्हणल्यार आमचे जे फेन्सिंग केला, जे कॉन्ट्रॅक्शन केला आनी जे काम थंयसर केला, जे एक्सकॅव्हेशन केला नाजाल्यार तर सगळे झाडां कापला, ती जागा रिस्टोर करपाची, लँड रिस्टोर करपाची आनी फेन्सिंग काडपाची हो आमचो सेकंड डिमांड आसलो. तिसरो डिमांड आसलो आमचो जी सर्वे जाला, जी आमची एरिया आमकां मेळपाक जाय, आमकां जागा मेळपाक जाय, रिनोटिफाय जावपाक जाय म्हणून असले पेंडींग आमचे डिमांड्स आसले. 5.5 म्हयने सुमार जाले आतां कांयच जे आमचे दुसरे डिमांड्स आहा त्यो कांयच फुलफील जायना. चिंबेल जे वेटलँड आसा आनी BMCचो चेअरमॅन अख्ख्या आमच्या गोंयकारांक खबर आसा की युनिटी मॉला खातीर आमी सगळे चिंबलकार हे कोर्टान झगडल्या सरकारा कडेन आनी हो युनिटी मॉल जो आसा आनी ते प्रशासन स्तंभ आमी स्क्रॅप करपाक लायलो. आनी हो स्क्रॅप करताना हो GTDC, GAD यांच्या मदीं आमचे कडेन मेडिएटर जो आसलो तो नॉर्थ गोवाचो कलेक्टर. सो ह्या कलेक्टरान हे सगळे करताना कांय टर्म्स आनी कंडिशनां ले डावन केल्ली. ती अशी की GTDCन जे इलिगल ते काम केलें पंचायतीच्या परमिशन न घेता, एन्व्हायरमेंट क्लिअरन्स न घेता थंय 30,000 स्क्वेअर मीटर सुमार एरियेक पत्रे मारले विदाउट ऑब्टेनिंग एनी परमिशन. आणि आज जर आमी पळयशा थंय त्या एका
जे कितें फेन्सिंग केल्लें आसा थंय त्या पत्र्यांक आसा तें कुलप लायिल्लें आसा. बेतकी खांडोळा पंचायतीच्या वाठारात टॉयलेट सारकी ना अशा पद्दतीचो आरोप थळावे करतात. थंय येवपी थळाव्यांक खंय टॉयलेटीत वचपाचे सुद्धा हाल जातात असो थळाव्यांचो दावो आसा. सरकारान खंयतरी लक्ष घालून हो विशय सुटावो करचो अशी थळाव्यांची मागणी आसा. हांव सध्या आसा तो बेतकी खांडोळा पंचायतच्या परिसरांत आनी मुद्दामून हांव तुमकां एक नागरिकांक तशेंच सगळ्यांक सांगूंक सोदतां की हांगा जी ही बिल्डींग जी आशिल्ली ती वर्स 1994 सुरू जाल्ली आनी ती 2000 तेजें इनॉग्रेशन जाल्लें. थोडे तेंप ह्या मार्केट कॉम्प्लेक्साचे बरे भशेन चल्लो आनी नंतर काही वर्सांनी म्हणून नाका ह्या मार्केट कॉम्प्लेक्साच्या टॉयलेटीची वेवस्था जर पळयत जाल्यार सामकी हालाकीची आसा. त्या टॉयलेटीन कितेंच ना, पयलीं कितें आशिल्लें अशें म्हणटा, पूण म्हाज्या म्हायती प्रमाणे आतां 20 तरी वर्सां जालीं हेजेर कोणीच लक्ष दिवंक ना. हांगा लोक जे आसात ते पंचायतीन येतात, आमच्या खांडोळेचे येता, खांडोळे भायले येता आपली कामां करपाक. तशेंच हांगा फाटल्यान सोसायटी आसा देखून सोसायटीनूय लोक येतात, बायलां येतात, दादले येतात. तशेंच आमचे मार्केट कॉम्प्लेक्सान थोड्यांची आस्थापनां आसात आनी तेंचे कोण तांकां जे कामां घेवन येतात ते लोक येतात. ह्या लोकांनी न्हिदपाक वचपाचें खंय हो प्रश्न निर्माण जाता. 20 वर्सां हे पंचायतीक दिसलेच ना काय कितें? खूब जाण म्हणटलेत की नारायणान हे मुद्दाम अशें टीव्हीचेर हाडपाक कारण कितें? तें काय कारण आसा. कित्याक प्रत्येक वेळा ह्या पंचायत मंडळ जे कोण आसात तांकां हे निदर्शनां हाडून दिल्ले आसात. एका वेळाचेर हांवें 14 म्हणजे विशय दिल्ले, भितर हो विशय आसा. पूण हे कितें करतात त्या टायमार तितलेच टायम मारून व्हरता आनी नंतर ते कांयच करिना. आज ही परिस्थिती पळयत जाल्यार ह्या कॉम्प्लेक्सा कडेन सगळें हें दुर्गंधी पसरलेली आसा. हांगासर सगळे हांगा ट्यूबलायट्स आसा, मागीर सगळे तरेतरेचे कितें कचरो आसा, भल्ला कचरो हांगासर. आनी ह्याच कचऱ्याचेर हांगा संबंद जे जळारे जे आसात, जळारे अन्य जीव जंतू सोरोप म्हणूं नाका, जे सरपटे प्राणी म्हणूं नाका, ते हांगासर खंय रावता, वास्तव्य करता अशें जे पळय हांगासर वास्तव्य करता लोक सांगतात. कला भवनाच्या विशयावेल्यान दिवचले राजकारण तापले. पहिल्या फ्लोराचेर कला भवन नका अशा पद्दतीची मागणी आदलो आमदार नरेश सावळ हाणें केला. तो खंय आसतना हे कला भवन खंय ग्राउंड फ्लोरारूच जावपा खातीर खंय ताणें यत्न केल्ले आनी कला भवन हे खंय तरी जर किचकटी भितर आसत जावं दुसरो ताका जर वेळा जावं दुसऱ्या सायडीन ऑफिसां आसत आनी ताचो जर डिस्टर्बन्स आसत जाल्यार ते थंय खंय जावपाक शकना अशा पद्दतीचो दावो नरेश सावळ हाणें केला. थिएटर आसप ही बऱ्याची चिन्ह न्ही, कारण थिएटर थंय जर प्रोग्राम आसा जाल्यार आनी ऑफिस आसा जाल्यार थंय डिस्टर्बन्स जावपाक शकता. ती एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग एकूय ऑफिस खंयचेच भायर दवरप ना, सगळीं ऑफिसां त्या बिल्डिंगेन येवपाक जाय अशा प्रकारची बिल्डींग ती तयार करपाक जाय. आनी तेका एंट्रन्स म्हणटा तो एक येवपाक एंट्रन्स आनी एक वचपाक एंट्रन्स अशे दोन हे आसपाक जाय. आनी ती ब्युटिफाय करपाक जाय फुडली जागा, की फुडें फावंटन आमकां पयलीं दिसतालें की अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांचो पुतळो येवपाक जाय. आमकां ही बिल्डींग बांदता तें म्हाजें घर बांदिना किंवा म्हाजें, पूण हे दिवचलकारांक बांदता. हे दिवचलकाराच्या दृश्टीन आनी फुडली पिढी येता तेंच्या दृश्टीन हे अत्यंत गरजेचें आसा. कारण ह्यो आमचो अभिमान, हो स्वाभिमान आमचो. हे ऑडिटोरियम किंवा ही एडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डींग म्हणजे आमचो स्वाभिमान आसतलो. आनी तेच्या खातीर त्या वेळाचेर सुद्दां आमी ही इंडिपेंडंट बिल्डींग कित्याक बांदली, तर आमकां रवींद्र भवन मेळूंक ना, आमकां संस्कृती भवन मेळूंक ना. हेचें दुख्ख जें आसा तें दुख्ख एटलिस्ट टू सम एक्सटेंट आमकां तें हेचें समाधान आसतलें की आमकां आसूं आमचे कला आमचे हे जे ऑडिटोरियम आसा पळय ते रवींद्र भवना इतले आज नासत. सध्याचो आमदार चंद्रकांत शेटयेच्या समर्थकांनी पत्रकार परिशद घेवन खंय तरी नरेश सावळाक जाप दिल्या. ते म्हणटात की नरेश सावळाच्या कार्यकाळाच्या वेळार खंय हे कला भवनाचो जो प्लान आशिल्लो ते खंय सेकंड फ्लोरार जावपाचें आशिल्लें जाल्यार ते आतां फर्स्ट फ्लोरार जाता. जाल्यार ते आतां फर्स्ट फ्लोरार सुद्दां ताका विरोध नरेश सावळ कित्याक करता, ते नरेश सावळाक दुसऱ्या फ्लोरार करपाचें आशिल्लें काय कितें अशा पद्दतीचें स्पश्टीकरण आनी प्रत्यारोप खंय तरी चंद्रकांत शेटयेच्या समर्थकांनी आनी भाजपचे जे कार्यकर्ते आसात तांच्यांनी केला.
आमदार डॉक्टर चंद्रकांत शेटे तशेंच आमचे मयेचे आमदार पेमेंट भाई शेख हांकां कन्सल्ट करून हांकां धरून आमचे जे तज्ञ लोक आसा गव्हर्मेंटाचे आमचे वागळे बाब आसा आर्किटेक्ट्स किंवा बाकीचे जे हे मानस जे कन्सल्टंट म्हणटात तांकां घेवन हो प्रोजेक्ट केल्लो आसा. कारण सगळ्यांक खबर आसा की आमी एक सर्वसामान्य मनीस म्हणून खंयच्या एका गोष्टी कडेन पळयतात, पण जेन्ना कन्सल्टंट किंवा सरकारी अधिकारी आसतात तांकां भितरलो सगळो कायदे कानून आनी जे कितें तेंचे जे नॉर्म्स आसतात ते नॉर्म्स फॉलो करूनच करचे पडटा. आणि हो सगळो जो प्रोजेक्ट पास केलो ते आमच्या माननीय मुख्यमंत्रीच्या मार्गदर्शना खातीर कन्सल्टंट अपॉइंट बी करून त्यांच्या देखरेखी खातीर आणि त्यांच्या एक्सपर्ट एडवायझर सकयल हो प्रकल्प केल्लो आसा. सो ह्या प्रकल्पा बद्दल डावट घेवप म्हणजे आमी इनडायरेक्टली मुख्यमंत्र्याचेर डावट घेता, आमच्या सरकारी जे अधिकारी आसा कन्सल्टंट तेंचेर डावट घेता, त्यांच्या क्षमतेचेर डावट घेता. हो तीव्र निषेध करता ह्या गोष्टीचो. कोणाकूय दिवचलच्या विकासा खातीर सजेशन दिवपाचें आसा. भारतीय जनता पार्टी हे सगळे लोक म्हणटा सगळ्यांचो साथ सबका विकास. सो त्या प्रमाणे कोणेय येवन सकारात्मक भितर आपलो संदेश किंवा आपले जे सजेशन आसा ते दिवपाचे. जे आतां कला भवन येतले ते जे आसा पळय ते ग्रावंड फ्लोर आसपाक जाय आसले ते पयल्या फ्लोरार कित्याक आसा काय म्हणून ते हें हाडूंक जाय आसलें म्हणून. पूण अशें खंयच ना, कारण हांव कितल्याशाच जाग्यांचेर बरे ऑडिटोरियम पळयल्ले आसात आनी गोंयांतूय पळयल्ले आसात जे तुका दुसऱ्या मजल्यार तिसऱ्या मजल्यारूय आसात आनी ते वेवस्थीतपणे चलता. म्हणजे हांव फाटीं सेंट एलोयशियस कॉलेज मँगलोर गेल्लो, थंय तेंचो सेकंड फ्लोराचेर ऑडिटोरियम आसा जेचेर जगावयले म्हणटा तशे कार्यक्रम येवन त्या हितून जातात. मुंबय जर तुमी गेल्यार शिवाजी मंदीर दादर आसा तो जो ऑडिटोरियम म्हणजे तेंचें जें नाट्य मंदीर आसा पळय ते पयल्या फ्लोराचेर आसा. ह्या तेज्या प्लॅनार जे आसा पळय तेणी जो हें केल्लो आसा तो रवींद्र तेणी जे नाट्यगृह आसा पळय ते सेकंड फ्लोरार आसा. पूण आमकां केन्ना दिसता आतां हें कितें चल्लां काय म्हणून ताका फर्स्ट फ्लोर नाकाच म्हणटा, म्हणजे सेकंड फ्लोर व्हरपाचें आसलें काय ताका. कारापूर सरवणचें आंदोलन खंय राजकीय मोटिवेटेड अशा पद्दतीचो दावो खंय तरी दामू नायकान केल्लो ताका आतां सदानंद शेट तानावडे राज्यसभेचो खासदार ताका दुजोरो दिता आनी ते खंय सारके आनी जें वक्तव्य पक्षाच्या प्रदेश अध्यक्षान केलां तेंच खंय पक्षाचें वक्तव्य असो ताचो दावो आसा. आनी श्रीपाद भाऊ जे उत्तर गोंयचे खासदार आसात तेय खंय तरी ताका फाटबळ दितात की जे राज्य सरकार आसा ते योग्य तो निर्णय घेतले म्हूण. दुसऱ्या वाटेन E20 पेट्रोलाचेर उलयतना श्रीपाद नायक आनी सदानंद शेट तानावडे दोगूय म्हणटात की जेन्ना कितेंय नवें येता तेन्ना कांय जाणांचो विरोध हो आसताच, पूण सरकाराचो निर्णय खंय योग्य. आमच्या अध्यक्षांनी कडेन उलयल्ले आसात की पॉलिटिकल त्यामुळे अध्यक्ष जो उलयता तेजे वर सगळो पार्टीचो स्टे आसता. पार्टीचे अध्यक्ष दामोदर नायक हांवें ऑलरेडी उलयले त्या विशयाचेर, कारण ते पॉलिटिकल आसता. कितें आसा की एखादी बरी गोष्ट ती करप आसता, एखादी बरी जेन्ना गोष्ट आसता तेन्ना ताका क्रिटिसिजम आसताच. आनी त्या मुळे एक देशभर त्या हातूंतल्यान कांय जाण बरें म्हणणारे आसतले, कांय वायटूय म्हणणारे आसतले. पण सरकार जेन्ना एखादी गोष्ट करता ती बऱ्याक लागून करता. कारण आमच्या देशा भितर पेट्रोल ना. आमकां आतां आमी पळयतात अमेरिका आनी इराणचें युद्ध जालें, आमकां पेट्रोल शॉर्टेज जाता, म्हारग जाता आनी त्या वेळार पर्याय म्हणून आमकां ताका सोदूं जाय आनी एथनॉल हो ताचो पर्याय आसा. आंदोलन करपाचें आपलें म्हणणें मागपाची संदी आसा. गोंयचें नांव ज्या पद्दतीन हो प्रोजेक्ट जर इल्लीगल आसा, आमचें म्हणणें तें जर इल्लीगल आसा थंय काही त्रुटी आसात, खंय तरी पर्यावरणाचो रास अशें जर दिसलें तर सरकारान ताचेर विचार करपाक जाय. आनी म्हाका दिसता सरकार निश्चितपणे करतलो. हो प्रोजेक्ट तशें आम्हाला बरोच फुडें पावला. सरकाराच्या माध्यमातून एवढा मोठा प्रोजेक्ट होईल का? एवढ्या छोट्या गावात एवढा मोठा प्रोजेक्ट आवश्यक आहे का? आवश्यक हे सरकार ठरवू शकत नाही. जो कोणी प्रायव्हेट प्रोजेक्ट हा सरकारने केलेला प्रोजेक्ट नाहीये. तुम्ही कोणी प्रायव्हेट प्रोजेक्ट करतायत. तुम्ही इतकी वर्ष उत्तर गोव्याचे खासदार आहात, तुम्हाला गोव्याची माहिती आहे, पण फिजिबल आहे का एवढा मोठा प्रोजेक्ट? करायला फिजिबल आहे, परंतु बाकी सगळ्या गोष्टी जर त्या पूर्ण केल्या असेल तर आम्ही जास्त धर्मात काही सांगू शकत नाही. आता हा सगळी इथे गव्हर्नमेंट जागा नाहीये, हा निव्वळ हा प्रायव्हेट प्रोजेक्ट आहे. सरकारने लोकांचं हित लक्षात घेऊन याच्यावर विचार केला पाहिजे, एवढंच नाही म्हणत. इथेनॉल हे जे कितें मिक्सिंग या पेट्रोलाक ते ऑलरेडी सरकारान सगळ्याचे न्यूज घेऊन मिक्सिंग कितले पर्सेंट आसचें, 5% वयले 10%, 10% वयले आतांचे पेक्षा वयर करपाचें आसा. हे सगळे जे कोण जाणकार आहा त्या सगळ्या तज्ञाच्या हातूंतून केल्लें. कारण आज आखाती युद्ध हे युद्ध आसा, युद्धाच्या माध्यमातून पेट्रोल येवपाक हें आसा आनी आज ताची गरज आसा. त्यामुळे हे करप हे एकूण देशाच्या बाबतींत सोयीस्कर आसा. कारापूर सरवणच्या लोकांक भारतीय
राष्ट्रीय मजदूर संघान तेको जाहीर केला. तांचो अध्यक्ष डॉक्टर हौसेला प्रकाश शर्मा हो खंय तरी गोंयांत आयलो आनी कारापूर सरवणा वचोन जे आंदोलनाक बसल्यात 103 दीस जाले तांकां तो वचोन मेळ्ळो आनी तांची बाजू ताणें आयकून घेतली आनी आपूण खंय तांच्या बरोबर आंदोलनात तांकां तेको दिता अशें ताणें जाहीर केला. नमस्कार. या आंदोलना बसले सगळ्या माझ्या बंधू आणि भगिनींना मी नतमस्तक होऊन नमस्कार करतोय. तुमच्या आंदोलनाला आज मी इथे जाहीर पाठिंबा डिक्लेअर करतोय आणि तुमचं काही होऊ दे मी तुम्हाला इथे सांगतोय, हा कुठलाही राजकीय विषय नाही आहे, हा कुठलाही पॉलिटिकल विषय नाही आहे, मजुरांचा विषय नाही आहे. तरी देखील मला असं वाटतंय की ह्याच्यामुळे बऱ्याच मजुरांची रोजीरोटी मार खाणार आहे. म्हणून मी इथे आज मला अजयजींनी बोलवल्यामुळे इथे आलेलो आहे आणि मी तुमचा आशीर्वाद घेऊन तुम्हाला एकदा पुन्हा सगळ्यांना सांगतोय का मी या लढ्यामध्ये तुमच्या बरोबर शेवटपर्यंत राहणार आहे. शेवटपर्यंत खांद्याला खांदा लावून तुमच्या लढ्याला तुम्हाला साथ देणार आहे. मित्रांनो, मी आपल्याला सांगू इच्छितो की ही जी कंपनी आहे या कंपनीचा हा खूप मोठा डावपेच असतो. पॉलिटिक्सच्या माध्यमातून पॉलिटिक्सच्या लोकांना सोबत घेऊन गोरगरीब जनतेच्या गरिबांच्या ज्या जमिनी असतात त्या जनतेच्या जमिनींना ही लोक हस्तगत करतात आणि त्या जमिनीवर मोठे मोठे प्रोजेक्ट बांधले जातात. प्रोटेस्टाक आमकां सपोर्ट करपाक इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस फेडरेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर हौशिला प्रसाद शर्माजी हांगा येयल्लेले आसात. ते मुंबयच्यान खास करून येयल्यात. आयज इंटरची मिटींग अशी आसा, नेक टू नेक शेड्यूल आसा. तरी आसतना पयर जंतर मंतर गेला ती न्यूज जेन्ना तांकां कळ्ळी तेंच्यांनी विचारणा केली आनी जेन्ना तांकां विशय कळ्ळो तेन्ना म्हणलें आपूण फाल्यां येता लेडीजांक मेळपाक हांगासर हांगाच्या भयणीक मेळपाक येता म्हणून. त्या अनुशंगान ते हांगा येयल्ले आसात. तेंच्या बरोबर आसात राजस्थानचे नॅशनल वर्किंग प्रेसिडेंट इंटकचे श्री शैतान सिंग सोलंकीजी, तशेंच आमचे एडवोकेट किशोर फ्रॉम मुंबय. ते तिगूय हांगा खास करून प्रोटेस्ट सायटीक हांगा मुद्दाम भेट दिवपाक आयले आनी तेंच्यांनी हांगा जेन्ना विशय समजला तेंच्यांनी आपलो सपोर्टूय डिक्लेअर केला. हे बनवा लोकांनी आणि हे आमच्या मीडियाला येऊ दे. आम्ही ज्या वेळेला पाठवतो आमची 1001 माणसं माझ्याकडनं जातील किंवा ती त्यांच्या पुढे जातील. कारण हा प्रकार आहे ना मला येईपर्यंत माहिती नव्हतं. लोध्याचं आहे काहीतरी माहिती आहे मला. आता गाडीमध्ये येताना आमचं थोडंसं डिस्कशन झालं काय आहे कशा काय त्यामुळे हे आहे हा प्रकार बाकीच्या स्टेटनं पण कळला पाहिजे का लोधा इथे सुद्धा ही एन्क्रोचमेंट आहे. ही सरळ जागी एन्क्रोचमेंट. आमच्या मुंबईत काय झालं आहे तो सुधार समितीवर बसलाय तिथे. तो महाराष्ट्र गव्हर्नमेंटला एवढे पैसे पुरवतोय मिनिस्ट्रीमध्ये, त्याच्यामुळे त्यांनी कुठलंही डिसिजन घेतलं त्याच्या अगेन्स्टमध्ये कोणीच जात नाही. 5 खेप टेबल टेनिस वर्ल्ड चॅम्पियन खेळपी पीटर खंय तरी गोंयांत आयिल्लो आनी गोंयच्या खेळगड्यांक तांच्या कडेन संवाद साधपाची आनी तांचे विचार खंय तरी आत्मसात करपाची संदी मेळ्ळी. मडगांवां ही कार्यावळ जाली. During these 20 years has gone like this. I see a much more active sport society today. Parents are involved, coaches are there, you can see a lot of sport schools growing and sport academies. So table tennis of course has benefited a lot from this, and we can see the result the India teams has done. It's amazing. But still I believe the best is in the future. It will be better. But now we have come to a level where the women team, we can say it's top 8 in the world. The men's team can be, and she'll help me, top 10. 9 to 12 in the world. Now it starts to be really, really difficult to take the next step. And there, I think what UTT is doing is fantastic. What India government is doing, amazing. What private academies are doing is also amazing. तर ह्यो आशिल्ल्यो आयच्यो म्हत्वाच्यो घडामोडी. फाल्यां नव्या घडामोडींसयत आमी तुमच्या मेरेन येतले. तो मेरेन पळयत रावात राष्ट्र टीव्ही. नमस्कार.